1 तोळा, 2 तोळे, 3 तोळे, 4 तोळे, 5 तोळे, 6 तोळे, 7 तोळे. माझी श्रीमंती दाखवत नाहीये, माझ्या टीमकडून कलेक्ट केलेलं आहे. उदाहरण देण्यासाठी. आता हे जे कलेक्शन झालं, हे जे सोनं आहे, हे वेळोवेळी प्रत्येकाने बाय केलेलं असतं. आज त्या सोन्याची व्हॅल्यू काय झाली? जर तुम्ही बऱ्याच लोकांना विचारलं तर ते सांगतील, माझ्या लग्नामध्ये मी 5 तोळं घेतलं होतं, आज त्याची व्हॅल्यू 10 पटीने वाढली आहे. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, की जेवढ्या चांगल्या रेटला तुम्ही जेवढ्या गोष्टी चांगल्या परचेस कराल, तेवढा आपला फायदा होत असतो. जेव्हा मी माझ्या टीमबरोबर डिस्कस करत होतो, मी विचारलं, तुम्ही सोनं का परचेस केलंय? प्रत्येकाची कारणं वेगळी होती. कोणी मला सांगितलं, की माझं लग्न आहे म्हणून माझी आई किंवा माझे वडील आधीपासूनच जरा 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 करत ते साठवत आले. 10 तोळं माझ्या लग्नामध्ये त्यांना द्यायचं आहे म्हणून त्यांनी ते केलंय. कोणी मुलगा म्हणतो, तर माझ्या लग्नामध्ये माझ्या बायकोला होणाऱ्या देण्यासाठी एवढं एवढं आम्ही साठवतोय. घेण्यासाठी वेगवेगळे प्रत्येकाने मार्ग मला सांगितले. कोणी मला सांगितलं, माझे वडील बिझनेसमॅन आहेत, त्यांच्याकडे एक लमसम अमाऊंट येते, तेव्हा आम्ही ती इन्व्हेस्ट करतो. कोणी 5 लाख, 10 लाख, 1 लाख, 4 लाख असे अमाऊंट आम्ही इन्व्हेस्ट करून तेवढं सोनं परचेस करतो. मग ते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असतं. कोणी म्हणाला, आम्ही थोडेसे त्याचे वळे, राऊंड 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 वळे म्हणतात त्याला, तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, तर ते आम्ही बाय करतो. कोणी म्हणाला, आम्ही छोटे छोटे बिस्किट्स बाय करतो. कोणी म्हणाला, आम्ही दागिने बाय करतो. बरं, मग हे बाईंगचे वेगवेगळे मार्ग आले. कोणी म्हणालं, आम्ही सोनाराकडे बिशी देतो. बिशी म्हणजे काय? जसं EMI कट होतो तसं प्रत्येक महिन्याला ते ठराविक अमाऊंट सोनाराला देतात. जसा EMI जातो तसं याचेही हप्ते जातात. दर महिन्याला 500 रुपये, 1000 रुपये, 2000, 5000, 10000 त्यांच्या बजेटनुसार त्या सोनाराकडे ते पैसे जातात. आता जेव्हा ते सोनाराकडे पैसे जातात तेव्हा त्याच्यावर व्याज सुद्धा सोनार देतात. तर काही सोनार, काही सोनं तुमच्या नावाने त्यामध्ये ॲड करत जातात. बरं, दुसऱ्या एकाने मला मार्ग सांगितला, की जेव्हा सोनं डाऊन जातं तेव्हा मी परचेस करतो. बरं, चौथ्याने मला सांगितलं, आम्ही सोनं खाली जातं तेव्हाच बाय करतो, पण लोन घेतो किंवा इतर लोकांकडून पैसे उधार घेतो. अशा प्रकारे आमचं चालतं, किंवा पर्सनल लोन वगैरे तुम्ही म्हणू शकता, ते घेऊन करतात. म्हणजे मला 4 मार्ग सोनं बाय करण्याचे वेगवेगळे समजले. सो या सगळ्यावरून मला काय कळालं, तर सोन्यामधून जो चांगला त्यांचा गेन झालाय. कोणी 10,000ला बाय केलं होतं, आज त्याची व्हॅल्यू किंवा 1 लाख रुपये क्रॉस झाले. कोणी 50,000ला बाय केलं होतं, तर कोणी 30,000ला बाय केलं होतं. जबरदस्त गेन आहे. पण जेव्हा मी हे सगळे नंबर्स म्युच्युअल फंड बरोबर कम्पेअर करायला लागलो, आता तुम्ही म्हणू नका बरं का, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू का, सगळं सोनं विकू का? बिलकुल नको. सोनं सुद्धा तुम्ही घ्यायला पाहिजे. सोनं घेणंही चुकीचं नाही. सोनं सुद्धा हा एक सेफ, ॲग्रेसिव्ह आणि कन्सिस्टंट रिटर्न देणारा प्रोडक्ट आहे. आणि हेच सोन्यामध्ये गुंतवणूक करून सुद्धा आपल्याला करता येतं. त्याच्याबद्दल पुन्हा कधीतरी आपण बोलू. सो म्युच्युअल फंड बरोबर जेव्हा मी कम्पेअर केलं, तेव्हा मिड कॅप, स्मॉल कॅप, काही लार्ज कॅपच्या स्कीमसुद्धा जेवढे रिटर्न सोन्याने दिले त्याच्या डबल रिटर्न त्यांनी ऑलरेडी कन्सिस्टंटली दिलेले आहे. म्हणजे काय, तिथून सुद्धा ॲग्रेसिव्ह रिटर्न जनरेट झाले. मग हे रिटर्न जनरेट होण्यामागची मला 2 कारणं कळाली. पहिलं कारण, कन्सिस्टंटली हे इन्व्हेस्ट करत आले. सोनं विकणार आहे का? मी जर कोणाला विचारलं, यातला कुठला दागिना विकायचा आहे का तुला, तर नाही म्हणतील, उलट ओरडतील माझ्यावर, काय सर काय विचारताय, ते विकायला घेतलंय का मी? मग ते कोणाचं मंगळसूत्र असेल, कोणाची अंगठी असेल, कोणाची चेन असेल. आता मी गरीब माणूस आहे, माझ्याकडे यातलं काहीच नाही आहे. सो त्यांच्याकडे जे आहे ते तर विकणार नाहीत. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, की जर आपण इन्व्हेस्ट करतोय तर त्याच्या मागे ही सगळी कारणं आणि हे सगळे नियम खूप महत्त्वाचे आहेत. हेच सेम नियम जर म्युच्युअल फंडमध्ये अप्लाय केले तर, मी जर तुम्हाला प्रश्न विचारला, तुमच्याकडे कितीचे म्युच्युअल फंड आहेत, कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पटपट व्हिडिओ पॉज करून. आणि खूप इंटरेस्टिंग गेम आहे बरं का, जर तुम्ही व्हिडिओला पॉज करून याचं उत्तर दिलं, मी चॅलेंज देतोय, तुमचं उत्तर मला जे हवं आहे ते उत्तर अपेक्षित तसं नसणार आहे. 1 2 3 चलो. जो मी तुम्हाला प्रश्न विचारलेला होता, की तुमच्याकडे किती म्युच्युअल फंड्स आहेत, तुम्ही उत्तर काय दिलं? 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 1 कोटी. सोनं कितीचं आहे? 1 तोळा, 2 तोळा, 5 तोळा, 10 तोळा, 50 तोळा. ते उत्तर कशात दिलात तुम्ही? युनिट्समध्ये दिलात. मग म्युच्युअल फंडचं उत्तर रुपयांमध्ये का देता बरं? सांगण्याचा अर्थ काय, तर म्युच्युअल फंड सुद्धा किंवा स्टॉक सुद्धा युनिट्समध्ये बाय करायला शिका. म्हणजे काय, नेट ॲसेट व्हॅल्यू. प्रत्येक म्युच्युअल फंडचा एक NAV असतो. गोल काय ठेवायचा, एवढ्या NAV मला हव्यात. कोणी म्हणेल 1000, 1 लाख, 10 लाख, 50 लाख, 1 कोटी, एवढे युनिट्स मला कलेक्ट करायचे आहेत. जसं प्रत्येकाला एक छंद असतो ना, वेगवेगळे कॉईन्स जमा करायचे. वेगवेगळ्या देशांमध्ये आपण जातो, वेगवेगळे कॉईन्स आपण आपल्याकडे ठेवतो, तिकडच्या नोट्स आणतो, करन्सी आणतो. भारतामध्ये सुद्धा महाराजांच्या काळातले काही कॉईन्स वगैरे होते, ते आपण सिक्के कलेक्ट करून ठेवतोय. काही इंग्लंडमधून वगैरे स्पेशली काही लोक सिक्के घेऊन जुने ते कलेक्ट करतात. काही लोकांना बाईक कलेक्शनची आवड असते, काही लोकांना कार कलेक्शनची आवड असते, काही लोकांना चांगल्या चांगल्या ड्रेसेस, चांगल्या चांगल्या ज्वेलरीज,
वेगवेगळ्या गोष्टींची आवड असते आणि ते त्याचं कलेक्शन करत असतात. मोठं कलेक्शन असतं वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या सवयी. सेम गोष्टी इथं पण तेच पाहिजे. मला ज्या वेळेला मी सुरुवात केली जॉबला तेव्हा मला FD करायची सवय होती. नुकतीच मी सुरुवात केलेली होती आणि मला आवडायचं ते. दर 2, 3, 4 महिन्याला मी जायचो. 5,000ची FD, 10,000ची FD. मला ते पेपर्स बघितले की माझ्या वाटायचे, अरे खूप श्रीमंत होत चाललोय मी. पण FDच असायच्या 2,000, 5,000, 10,000च्या. हे जे कलेक्शन करण्याची आवड आहे ना, ती म्युच्युअल फंडमध्ये लागणं गरजेचं आहे. बऱ्याच स्कीम किंवा मॅक्सिमम स्कीम 10 NAV, नेट ॲसेट व्हॅल्यू 10 असतानाच त्याचा NFO येतो, न्यू फंड ऑफर. 10 रुपयाची आज व्हॅल्यू कशाची 150 झाली, 200 झाली, 100 झाली, 50 झाली, ग्रो होत गेली व्हॅल्यू. बघू शकता यामध्ये कुठलंही बाईंग सेलिंगचं रिकमेंडेशन देत नाहीये, हे फक्त एक्झाम्पलसाठी दाखवले. मग समजा मी 10 रुपयाचा NAV आज जर माझा 1,000ला जाऊन पोहोचलाय, 1,500ला जाऊन पोहोचलाय, त्याचाच अर्थ सिंपल आहे, 50 पटीनं पैसा वाढलाय, 100 पटीनं पैसा वाढलाय, 150 पटीने पैसा वाढलेला आहे, कारण त्या स्कीमने तेवढे चांगले रिटर्न आजपर्यंत दिलेले आहेत. म्हणून गोल ठेवा 1,00,000 NAV कलेक्ट करण्याचं, आणि हेल्दी NAV असायला पाहिजे बरं का. 100, 200, 500 रुपयाच्या आसपास, 1,000 रुपयांच्या आसपास NAV असायला पाहिजे. कलेक्ट करायला सुरुवात करा. आणि चांगलं व्यसन गरजेचं आहे. जसं वाईट व्यसन आपल्याला बर्बाद करतं, तसं चांगलं व्यसन आपल्याला टॉपला नेऊन ठेवतं. एखादा बिझनेस करताय, व्यवसाय करताय, एखादा जॉब करताय, जेवढं ॲग्रेशननी, जेवढं व्यसनानी, जेवढं त्यामध्ये आहारी जाऊन तुम्ही काम करताय, तेवढी चांगली ग्रोथ होते. म्युच्युअल फंडमध्ये पण तेच आहे. 4%, 5%, 10%, 50% रिटर्न मिळाले म्हणून ते सेल करायचं, प्रॉफिट बुकिंग करायचं आणि पैसे उधळून टाकायचे. हे उद्योग करण्यात काहीच पॉईंट नाही आहे. फक्त 10 वर्ष मी सांगतोय म्हणून हे करून बघा. आणि जर तुम्ही यंग असाल, वय 20, 25, 30 वगैरे असेल, आणि कृपया त्या सगळ्या लोकांना हे व्हिडिओज पाठवा. जर तुम्ही वडील असाल, माता असाल, जे कोणी असाल, तुमच्या रिलेशन्समध्ये कमी वयाची मुलं असतील, प्रत्येकाला हे पाठवा. कारण योग्य वयामध्ये जर याची सुरुवात झाली ना, आज माझं वय किती आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा, बघूया किती लोक योग्य प्रकारे जज करू शकतात किंवा गेस करू शकतात. मी ऑलरेडी अनाउन्समेंट केलेली आहे की मी यावर्षी रिटायरमेंट घेतोय. मी खूप ॲक्टिव्हली अति जास्त मेहनत करून तोडून पैशासाठी आता पळत नाहीये. मी बंद केलंय. माझं जे गोल होतं ते माझं पूर्ण झालेलं आहे. तुम्ही माझ्या टूर्स, ट्रॅव्हल, बाहेर जाणं खूप वाढलेलं तुम्हाला दिसेल. सोशल मीडियावर माझे फोटोज वगैरे तुम्ही बघत असाल, त्याचं कारण ते आहे की या वर्षीपासून त्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. सिंपल फंड आहे, योग्य वेळ मी त्यासाठी दिलाय, योग्य तो फंड, योग्य तो कॉर्पस मी जनरेट केलाय, आणि माझ्यासाठी जेवढं मला हवं आहे ते इनफ आहे. मला एक चांगली लाईफस्टाईल, हेल्दी लाईफस्टाईल जगण्यासाठी आणि भविष्यातले एक्सपेन्सेस बेअर करण्यासाठी जी गरज आहे ती मी फुलफिल केलेली आहे. आता गरज कशाची आहे? आता गरज आहे त्या पैशाचा उपभोग घेण्याची. नाहीतर मी पैसे कमवले आणि मागे कोणाला तरी सोडून गेलो, सेन्स बिलकुल बनत नाही. सेन्स हा बनतो की मी पैसे कमवले, योग्य त्या लेवलला कमवले, आणि मी त्याचा उपभोग पण घेतोय. पण फक्त 10 वर्ष तुम्हाला गरिबासारखं जगावं लागेल, तर आयुष्य संपूर्ण तुमचं राजासारखं जगाल. जर तुम्ही सुरुवातीची 10 वर्ष राजासारखी जगण्याचा प्रयत्न केलात, तर पुढचं संपूर्ण आयुष्य गरिबीत काढावं लागेल. हे माझं वाक्य विसरू नका. आणि हे मी फक्त बोलत नाही आहे, तुमच्या जवळच्या लोकांच्या केस स्टडी बघा. जर खरंच त्यांनी मेहनत केली नसेल ना, त्यांच्याकडे पैसा नसणार आहे. आणि जर त्यांनी खरंच मेहनत केली असेल तर त्यांच्याकडे तुफान पैसा असणार आहे. हे सुद्धा लक्षात राहू दे. सिंपल फंड आहे. कुठलीही गोष्ट वेळ झाली आहे आता करायला नको, हे करू नका. वय तुमचं 50 जरी असेल, 40 जरी असेल, 35 जरी असेल, सुरुवात करा. 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष करा. पैसा जेवढा इन्व्हेस्ट करता येईल तेवढा करा. नंतर पूर्ण लाईफ तोच पैसा तुम्हाला एन्जॉय करण्यासाठी मदत करेल. आय होप कन्सेप्ट क्लिअर झाले असेल. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला मॅक्सिमम लाईक कराल. सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची, आणि चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.